Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. प्यारे भाइयों और बहनों, जय मसीही। आराधना महिला ग्रुप की ओर से बाइबल मंथन परिवार का यीशु मसीह के मीठे नाम में तहे दिल से स्वागत। विश्वास करती हूँ कि आप सब परमेश्वर की कृपा से कुशल होंगे। आइए चलते हैं परमेश्वर के हुजूरी में। आज का कलाम लेके आई हैं बहन मनीषा। आइए सुनते हैं। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। परमेश्वराने पुन्हा एक वार त्याच्या वचनातून बोलण्यासाठी संधी दिली। आपण परमेश्वराचे आभार उपकार म्हणूया। या समय आपण वचनासाठी प्रार्थना करू। प्रेमळ देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो। अब्राहम इसाक याकोबाच्या आणि आमच्या देवा, आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो, आराधना करतो दे बापा। या समयासाठी प्रभूजी खरोखर वचनातून बोलण्यासाठी पिता परमेश्वर बापा हा समय तू दिलास प्रभूजी, आम्ही तुझे आभार उपकार मानतो प्रभूजी। देवापा येणारं वचन सर्वांसाठी तू आशीर्वादाचं कारण होते देवापा। तू आपल्या वचनाची थोरवी वाढवलेलीस पिता परमेश्वर बापा, आणि प्रभूजी तुझं वचन हे कार्य करणार आहे प्रभूजी। पवित्र आत्मेचं मार्गदर्शन दे, सहाय्य कर, मदत कर देवा। सर्व गोष्टीसाठी तुला धन्यवाद दे। ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना मागते म्हणून तूच ऐक, आमेन। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। देवबापाने पुन्हा एक समय दिला त्याच्या वचनातून मार्गदर्शन करण्यासाठी, आणि खरोखर या समय आम्ही वचनाकडे जात असताना आम्ही वाचूया योहान याचा 8वा अध्याय आणि त्याचं 31 पासून 36 पर्यंत वचन मी वाचते। ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात। तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील। ते त्याला म्हणाले, आम्ही अब्राहमाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करीतो तो पापाचा दास आहे। दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो। म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हा। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। या ठिकाणी आपण 32 वचनावरती मनन करणार आहोत की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल। प्रियांनो, गेल्या दिवसामध्ये आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि आम्ही पाहतो की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपलं बलिदान दिलं आणि त्यांच्या बलिदानाद्वारे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। आपण आज स्वतंत्र आहोत, पण खऱ्या अर्थाने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतंत्र केलेलं आहे। संपूर्ण जगाला पापापासून स्वतंत्र करण्यासाठी, पापापासून बंधनमुक्त करण्यासाठी परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। या ठिकाणी आम्ही पाहतो की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल। सत्य काय आहे प्रियांनो? आम्ही योहान याचा 14वा अध्याय आणि 6 वचनामध्ये वाचतो। येशू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे। सत्य काय आहे तर प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि जेव्हा सत्य आम्हाला समजतं, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला समजतो, तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने बंधमुक्त होतो। या ठिकाणी आम्ही 36 वचनामध्ये पाहिलं तर, जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल। आणि आम्ही पाहतो की 34 वचनामध्ये, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे। आणि पाप काय आहे प्रियांनो? आम्ही जर याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय 17 वचनामध्ये वाचलं की चांगलं करणं कळत असून जो त्याप्रमाणे करत नाही त्याचे ते काय आहे?
पाप आहे. आणि पापाबद्दल आम्ही वाचतो की गलतीकारास पत्राचा 5वा अध्याय त्याचं 19, 20, 21 वचनामध्ये देहाची कर्म, त्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी आल्या. राग, हेवा, तट, फुटी, दारूबाजी, रंगेलपणा, जार कर्म, व्याभिचार, ह्या सर्व गोष्टी काय आहेत? पाप आहे. आणि ह्या पापापासून आम्हाला बंधमुक्त करण्यासाठी परमेश्वराने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या संपूर्ण जगासाठी दिला. ह्या पापापासून आम्हाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान आमच्यासाठी झालेलं आहे. आणि त्याच्या रक्त सांडण्याने आम्हाला पापापासून मुक्तता मिळाली आहे. आम्ही खऱ्या अर्थाने पापापासून स्वतंत्र झालो आहोत. आज आम्ही दिसतो, आज आम्ही स्वतःला शारीरिकरित्या आम्ही स्वतंत्र आहोत, पण काय आम्ही आत्मिकरित्या देखील स्वतंत्र आहोत का? छोट्या छोट्या पापाच्या बंधनामध्ये जरी आज देखील जरी आम्ही अडकलेलो असेल, सर्व वाईट गोष्टींमध्ये, छोटे छोटे पापाची बंधने, खोटं बोलणे, लबाडी, सर्व ह्या बंधनापासून आत्मिकरित्या आम्हाला स्वतंत्र करण्यासाठी कोण समर्थ आहे? केवळ प्रभू येशू ख्रिस्त. आणि आम्ही जर पापामध्ये आज देखील आहोत तर प्रियांनो, आम्हाला त्या गोष्टीपासून परावृत्त व्हायचंय. त्या गोष्टीचा आम्ही विचार करायचा आहे की खरंच आज मी स्वतंत्र आहे का? आज मी देवासंगती आहे का? छोट्या छोट्या आत्मिक बंधनामध्ये आम्ही आहोत का? आम्ही पाहतो की एक पिंजरा असतो, पिंजऱ्यामध्ये पक्षी असतो. सुरुवातीला त्या पक्ष्याला पिंजऱ्यामध्ये राहायला आवडत नाही, पण त्याला नंतर काय होते? त्याची सवय होते. आणि जरी आम्ही पक्ष्याला सोडून दिलं, पण त्याला सवय झालेली असते त्या पिंजऱ्यामध्ये राहण्याची. त्याला सर्व त्या ठिकाणी अन्न पाणी त्याला मिळत असतं, पण त्याला बाहेरचं जीवन नको वाटतं. खरं तर पक्षी हा कसा स्वतंत्र असतो आकाशामध्ये उडण्यासाठी, परंतु तो पिंजऱ्यामध्ये राहून राहून त्याला काय होते? ती सवय होते. आम्हाला देखील काही गोष्टीच्या बंधनामध्ये, आम्हाला त्या गोष्टीची बंधनं त्या पक्षाप्रमाणे पिंजऱ्यामध्ये असणं आम्हाला काही लोकांना आज देखील चांगलं वाटतं, परंतु ते बंधनं त्याच्यासाठी कसं आहे? मनुष्यासाठी चुकीच्या गोष्टी. ते बंधनं त्याला आणखी बंधनामध्ये पापामध्ये अडकत जातं, परंतु त्याच्या लक्षामध्ये ते येत नाही. पण आज आम्ही विचार करूया की खरखर आम्हाला सत्य आज समजलेलं आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला समजलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आम्ही जर पापातून मुक्त झालो आहोत तर नक्कीच आम्ही प्रभू येशूच्या येण्यामध्ये आम्ही उचलले जाणार आहोत. आणि इतरांना देखील आज आम्ही स्वतः बंधनमुक्त झालो आहोत. आज आम्हाला सत्य समजलेलं आहे, परंतु जगामध्ये इतर लोक खूप बंधनामध्ये आहेत. त्यांना देखील आम्हाला सत्य सांगायचं आहे. सत्य काय आहे? सत्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्हाला त्यांना सांगायचं. आणि प्रत्येकाने स्वतंत्र व्हावं, प्रत्येकाने पापापासून बंधनमुक्त व्हावं, कोणाचाही नाश होऊ नये तर प्रत्येकाचं तारण व्हावं, हीच आमच्या परमेश्वराची इच्छा आहे. आणि त्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र या संपूर्ण जगाच्या पापासाठी बलिदान म्हणून दिलेला आहे. आणि त्याच्या बलिदानाद्वारे, त्याच्या रक्त सांडण्याने ह्या संपूर्ण जगाचं पाप धुतलं गेलेलं आहे. आणि पापापासून या संपूर्ण जगाला देवाने बंधनमुक्त केलेलं आहे. 2021 वर्षापूर्वीच आम्हाला पापापासून सुटका मिळाली आहे, आम्हाला तारण मिळालं आहे. पण आम्ही आमचं तारण, आमची सुटका आम्ही घोषित केली पाहिजे आमच्या जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये. आम्ही बंधनामध्ये न अडकता, आम्ही पापामध्ये पुन्हा न अडकता, परमेश्वराचा क्रोध आम्हाला त्याद्वारे उडून घ्यायचा नाहीये. तर आम्हाला खऱ्या अर्थाने जी सुटका मिळाली ती आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान, त्याने केलेलं आमच्यासाठी जे कार्य आहे त्याची आम्हाला रोज आणि रोज आठवण करायची. आणि जे सत्य आम्हाला समजलेलं आहे तेच आम्ही इतरांना देखील सांगायचंय. त्यांना देखील पापापासून सुटका मिळावी म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ह्या जगाला सांगायची आहे. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो. मेरे प्रियो, हमें मीठी बातें अच्छी लगती हैं, चेतावनी देने वाली नहीं. लेकिन आज मैं बहन मनीषा की शुक्रगुजार हूं कि उन्होंने हमें आत्मिक स्वतंत्रता के बारे में बताया. आत्मिक स्वतंत्रता के लिए हमें सत्य जानना जरूरी है. यूहन्ना रचित सुसमाचार 14:6 में प्रभु यीशु ने कहा, मार्ग, सत्य और जीवन मैं ही हूं. तो चलिए यीशु मसीह के साथ हो लेते हैं और आत्मिक स्वतंत्रता का आनंद लूटते हैं. बहन मनीषा, ढेर सारी दुआएं आप सबको. यावेळेस
परमेश्वराच्या समक्षतेत जाऊया, त्याची स्तुती आराधना करूया. आमच्या गॉस्पल सिंगर सिस्टर लता सादर करीत आहेत उपासना संगीतातील नारायण वामन टिळकांचे गीत नंबर 507, मन ऐकेना ऐकेना.
सिस्टर लता, सुंदरशा गीताबद्दल प्रभूला गौरव व तुम्हास प्रभूचे अनेक आशीर्वाद. खरोखर गीतामध्ये म्हटल्याप्रमाणे प्रभूमध्ये मन राहो हीच आम्हा प्रत्येकासाठी सदिच्छा व प्रार्थना. स्तोत्र 37:5 मध्ये म्हटल्याप्रमाणे जेव्हा सिस्टर राहेलने आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दिल्यावर काय झाले ते आपण ऐकूया. सिस्टर राहेल. हालेलुया. देवबाप्पाला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. परमेश्वराचं मी गौरव करते की या वातावरणात या हालातामध्ये मी प्रार्थना करत होते की प्रभू मला सुंदरसा जॉब दे आणि असा जॉब दे की मला तुझ्या वचनातून पण लांब जायचं नाही, मला वचनाचा अभ्यास पण करता आला पाहिजे आणि मला जॉब पण करता आला पाहिजे. आणि मी प्रभूला प्रार्थना करत होते खूप दिवसापासून की देवबाप्पा सर्व माझ्या मीटिंगा बंद आहे, कुठं जाता येत नाही, कुठं देवा तुझी स्तुती तुझं गुणगान मला बाहेर जाऊन करता येत नाही आणि मी घरात बसून आहे. तर प्रभू मला एखादा जवळचा जॉब पाहिजे होता, मला घरात जवळ माझा जॉब पाहिजे होता आणि परमेश्वराजवळ मी खूप दिवसापासून प्रार्थना करत होते. परमेश्वराने मला माझ्या घरात जवळच जॉब दिला. माझं काम जवळ आहे आणि आरामशीर आहे. मी माझ्या कामात बायबल वाचू शकते आणि देवबाप्पाने मला सुंदरसं काम दिलं. त्याबद्दल मी देवबाप्पाचे उपकार मानते, त्याची स्तुती करते. प्रियांनो, ऐकलं ना, सिस्टर राहेल यांना जॉबही मिळाला व वचनाचा अभ्यास करायला भरपूर वेळही मिळाला. परमेश्वरावर पूर्ण मनाने भाव ठेवल्यावर आपली कार्यसिद्धी होते हे लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद सिस्टर राहेल आपल्या प्रेरणादायी साक्षीबद्दल. Dear friends, in Luke chapter 5, we read about the fishermen who went fishing on their own and got nothing. But when Jesus entered the scene, it was totally different. Now, my question to you all is, how many of you went fishing and got nothing, like the fishermen as said in verse 5? Then here is the good news for you. Jesus is interested in your prosperity. He is our loving and living God, performing miracles even today. Though the fishermen toiled all night, they caught nothing. But when they obeyed Jesus, they caught a great number of fish, that their nets were breaking. Yes, my dear friends, the divine supernatural presence of Jesus reforms and transforms. We witness this at the wedding of Cana also, as said in John chapter 2. Jesus changes ordinary water into wine. We are traumatized by the news of COVID-19. In John chapter 2, verse 2, we learn that Jesus and his disciples were invited at the wedding at Cana. Have we invited Jesus in our lives? If yes, definitely you will be prosperous in every phase of life, provided you obey him. Amen. मेरे अजीजों, लूका रचित सुसमाचार 5 में हम पढ़ते हैं कि कुछ मछुआरे मछली पकड़ने गए थे. रात भर की कड़ी मेहनत के बावजूद वो एक भी मछली पकड़ न सके. ऐसे वक्त प्रभु यीशु के हुजूरी सारे हालात बदल देती है. अब आप सबसे मेरा ये सवाल है कि क्या आप कभी मछली पकड़ने गए और कुछ ना पकड़ पाए, पद 5 में बताए गए उन मछुआरों जैसे? तो फिर सुनिए, आपके लिए ये खुशखबरी है. प्रभु यीशु मसीह आपको समृद्ध बनाना चाहते हैं.
हमारे प्यारे प्रभु यीशु हमारे जिंदा जयवंत जलाली खुदावन आज भी हमारे लिए चमत्कार मिरेकल्स करते हैं। मछुआरों ने कहा कि उन्होंने सारी रात बड़ा परिश्रम किया लेकिन कुछ भी हाथ न लगा, किंतु जब उन्होंने यीशु मसीह के आज्ञा का पालन किया तब उन्होंने बड़ी संख्या में मछलियां पकड़ी, इतनी कि उनकी जाल फटने लगी। हाँ मेरे प्रियो, यीशु मसीह के पाक और अलौकिक हुजूरी में सब कुछ परिवर्तित हो जाता है। इस बात को हम यूहन्ना रचित सुसमाचार 2 में पढ़ते हैं। काना गांव में हम देखते हैं एक विवाह में प्रभु यीशु पानी का दाखरस में परिवर्तन करते हैं। कोविड-19 इस महामारी ने सारी दुनिया पे आघात किया। यूहन्ना 2:2 में हम पढ़ते हैं कि प्रभु यीशु और उनके चेलों का काना गांव के विवाह का निमंत्रण था। क्या हमने प्रभु यीशु को अपने जीवन में निमंत्रित किया है? अगर किया है तो निश्चित ही आपका जीवन हर प्रकार से समृद्ध होगा। शर्त यह है कि आप प्रभु यीशु का आज्ञा पालन करें। आमीन। आपकी शेयरिंग, सब्सक्राइबिंग और कमेंटिंग के लिए बहुत बहुत धन्यवाद। यरूशलेम की शांति के लिए हम प्रार्थना करते हैं। प्रभु यीशु के ज्योति में आगे बढ़ते रहिए, क्योंकि खुदावन यीशु जल्दी आने वाले हैं हमें ले जाने के लिए। जागरूक रहिए, खुश रहिए। बरकतों की बारिश आप सब पर सदा बनी रहे, यही हमारी प्रार्थना है। मिलते हैं अगले हफ्ते। शालोम।